वेपर प्रेशर नंतर आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला वेपर प्रेशर ऑफ नवीन एक कन्सेप्ट शिकायचा आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन containing two volatile liquids. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण ओलाटाईल आणि नॉन ओलाटाईल ह्या दोन गोष्टी बघितल्या होत्या. मला सांगा ओलाटाईल म्हणजे काय, नॉन ओलाटाईल म्हणजे काय? ओलाटाईल म्हणजे जे इव्हॅपोरेट होणार ते ओलाटाईल, जे इव्हॅपोरेट होणार नाही ते नॉन ओलाटाईल. इथं काय करणार आहे आपण, एक सोल्युशन घ्यायचंय. या सोल्युशन मध्ये दोन ओलाटाईल कंपोनंट. आता आपण सोल्युशनच्या डेफिनेशन मध्ये बघितले की एक सॉलिड असतो, एक सॉल्व्हेंट असतो. ज्याचं प्रमाण कमी त्याला सॉल्व्हेंट म्हणायचं, ज्याचं प्रमाण जास्त त्याला आपण काय म्हणणार, सॉल्व्हेंट म्हणणार. आता काय करूया, एक सोल्युशन तयार केलं असेल हे असं, तर सोल्युशनचे दोन कंपोनंट नेहमीप्रमाणे लिहून घेऊया असे. बघा इकडे मी काय लिहितोय, सोल्युशन मध्ये सॉल्व्हेंट असणार आहे आणि सोल्युशन मध्ये काय असणार आहे, सोल्यूट पण असणार आहे. इथून पुढे काय करूया आपण, ए ही टर्म किंवा ए हे अल्फाबेट सॉल्व्हेंट साठी वापरूया आणि बी हे अल्फाबेट कशासाठी वापरायचं आहे, सोल्यूट साठी. मग ए हे सॉल्व्हेंट आहे ते ओलाटाईल असेल, बी सुद्धा कसं असणार आहे, ओलाटाईल असणार आहे. ऍज इट इज ओलाटाईल कुठल्या स्टेट मध्ये असेल बघा, हे लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. तुमचं सोल्यूट सुद्धा कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये. आणि लिक्विड स्टेट मध्ये असलेल्या ह्या प्युअर ए चं व्हेपर प्रेशर असेल तर त्याला आपण नाव द्यायचं पीए नॉट, आणि ह्या प्युअर स्टेट मधल्या बी चं जे व्हेपर प्रेशर असेल दॅट इज द्यायचं पीबी नॉट. सी दिस इज द व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हेंट विच इज इन अ प्युअर स्टेट. आता काय करायचंय बघा, आपण हे दोन्ही मिक्स करूया. आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर काय करायचं आपल्याला, एक काम केलं बघा आपण, इकडे हे ए घेतलं, सी दिस इज कॉल्ड ॲज अ प्युअर ए. याचं व्हेपर प्रेशर किती असणार आहे, हे बघा हे ए चे मॉलिक्युल्स असणार, हे असे इव्हॅपोरेट होतील आणि याचं जे काही व्हेपर प्रेशर असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ पीए नॉट. दुसऱ्या एका बीकर मध्ये आपण काय करणार आहे, दुसऱ्या एका बीकर मध्ये आपण काय घेतलं बघा, बी नावाचं सोल्युशन घेतलं. दिस इज अ प्युअर बी, म्हणजे दिस इज अ सॉल्व्हेंट, दिस इज अ सोल्यूट. म्हणजे ह्याचं वेपर प्रेशर किती असणार आहे बघा, दोन्हीही ओलाटाईल आहेत. ह्याचं वेपर प्रेशर कसं असणार तुमचं, पीबी नॉट. आता मी काय करतो बघा, ह्या दोघांचं मिळून मी ह्या सोल्यूटला ह्या सॉल्व्हेंट मध्ये ऍड करतो आणि आपण तयार करूया एक सोल्युशन. येस, आता हे काय तयार झालं तुमचं सोल्युशन. आता ह्यात कसं असेल, ए असेल, बी असेल, ए असेल, बी असेल, ए असेल, बी असेल, ए आणि बी असे सगळे मॉलिक्युल्स असतील. या सोल्युशनचं सुद्धा स्वतःचं काहीतरी व्हेपर प्रेशर असेल. या सोल्युशनचं काय असणार, स्वतःचं व्हेपर प्रेशर असणार. ह्या सोल्युशनचं व्हेपर प्रेशर म्हणजे काय असणार आहे, हा ए आणि बी दोन्ही सोल्युशनच्या दोन्हीही कंपोनंटच्या व्हेपर प्रेशरची इथं बेरीज झालेली असणार आहे. आता मला सांगा, इथं आला आपण काय नाव द्या, इथल्या सोल्युशनच्या व्हेपर प्रेशरला नाव द्या पी टोटल. इथं जे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर असेल त्याला आपण नाव द्यायचं पी टोटल. आता ह्याला पी टोटल कशासाठी म्हणलेलं आहे आपण, तर दोन्हीचं मिळून व्हेपर प्रेशर असणार. आता दोन्हीचं मिळून असेल म्हणजे काय, इथल्या सोल्युशनचं हे जे काही व्हेपर प्रेशर असेल ते ह्या दोघांचं निम्म निम्म नसणार आहे. ए ची क्वांटिटी किती असेल, बी ची क्वांटिटी किती असेल त्याच्यावर असणार. शेवटी क्वांटिटी जरी इक्वल असली तरी ह्याचं व्हॉलॅटिलिटी किती आहे, ह्याची व्हॉलॅटिलिटी किती आहे त्याच्यावर सुद्धा त्याचं किती आहे डिपेंड राहणार आहे. आता काय करूया आपण, हे पी टोटल म्हणजे ह्याच्यात सुद्धा ए चं असेल का नाही, इथं असलेल्या सोल्युशन मधल्या ए चं व्हेपर प्रेशर दॅट इज डिनोटेड बाय पीए आणि इथं असलेल्या बी चं व्हेपर प्रेशर दॅट इज डिनोटेड बाय पीबी. पीए म्हणजे काय, इट इज द पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट ए. आता पार्शियल प्रेशर म्हणजे काय, तुम्हाला दोन कंपोनंट दिले, आता दोन कंपोनंट दिल्यानंतर दोन्ही कंपोनंट असे इव्हॅपोरेट व्हायला लागलेत. दोन्ही कंपोनंट मुळे तिथं प्रेशर असणार, तिथलं टोटल प्रेशर हे दोघांच्या प्रेशरची बेरीज असणार. त्यातल्या एकाचं प्रेशर दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्शियल प्रेशर. जिथं जिथं पार्शियल प्रेशर वर्ड येईल, आता हे वरचं तुम्ही लिहून घेतलं असेल तर काय करूया आपण बघा जरा, इथं मी लिहितो पार्शियल प्रेशर दॅट इज डिनोटेड बाय ए. पार्शियल प्रेशर हा वर्ड जिथं जिथं येईल त्याचा अर्थ काय, तिथे एकापेक्षा जास्त ओलाटाईल कंपोनंट असतील. पार्शियल प्रेशर ऑफ ए आणि व्हॉट इज अ पीबी, इट इज द पार्शियल प्रेशर ऑफ बी. मग आता इथं काय होतं, एक राऊल्स लॉ येते
राऊल्स लॉ म्हणजे काय? राऊल्स नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी काय सांगितलं होतं की हे सोल्युशन घेतलं तर ह्या सोल्युशन मधल्या एच जे काय पार्शियल प्रेशर असेल ते कशावर डिपेंड असणार? इथं ए ची क्वांटिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड असेल. इथं बी चं पार्शियल प्रेशर किती असणार आहे? बी ची क्वांटिटी किती असेल. आपण एक असं इमॅजिन करूया, दोन्हीची क्वांटिटी इक्वल आहे आणि दोन्हीची व्होलॅटिलिटी पण इक्वल आहे. तर इथं असलेल्या टोटल प्रेशर मध्ये निम्म प्रेशर एच असेल, निम्म प्रेशर बीच असेल. पण ए ची क्वांटिटी जास्त असेल बी पेक्षा, तर पार्शियल प्रेशर कोणाचं जास्त असणार आहे? ए चं पार्शियल प्रेशर हे जास्त असणार आहे. मग राऊल्सनं काय सांगितलं होतं की जिथं दोन व्होलाटाईल लिक्विड एकत्र आलेलं सोल्युशन असेल त्यातल्या एका कंपोनेंटचं पार्शियल प्रेशर हे त्या कंपोनेंटच्या सोल्युशन मधल्या मोल फ्रॅक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे पीए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द झीटा ए, म्हणजे त्याला एक से म्हणू आपण. अँड पीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स बी. आता मोल फ्रॅक्शन इथं घेतलाय म्हणजे क्वांटिटी घेतली. आता एक कार्य सांगा, हे बघा इथलं पार्शियल प्रेशर ए चे मोलेक्युल्स जेवढे जास्त तेवढे ए चं प्रेशर जास्त असेल. एक इमॅजिन करा, इथं ए चे 1000 मोलेक्युल आहेत आणि बी चे 700 मोलेक्युल्स आहेत. तर टोटल मोलिक्युल्स किती झाले? 1700 मोलिक्युल झाले की जे काय करतील तुमचं प्रेशर क्रिएट करतील. त्यातले 1000 मोलिक्युल यायचे आहेत. म्हणजे टोटल प्रेशर मध्ये कुणाचं प्रेशर कंपॅरेटिव्हली जास्त असणार? एचं प्रेशर जास्त असणार, बीचं कंपॅरेटिव्हली कमी असणार. लक्षात आलं का? ज्याचं प्रमाण जास्त त्याचं पार्शियल प्रेशर जास्त असणार. मग आता इथं आपण असं ए कन्सिडर करूया. बघा इथं ए चे मोलिक्युल्स जर जास्त असतील तर ए चे मोल्स पण जास्त असतील ना, आणि ए चा मोल्स जास्त असतील तर याचं मोल फ्रॅक्शन जास्त असेल, आणि मोल फ्रॅक्शन जास्त असेल तर त्याचं पार्शियल प्रेशर सुद्धा कसं असणार आहे? जास्त असणार. म्हणजे मोलिक्युल्सचा अर्थ आपण मोल्स घेऊ शकतो की एन नंबर एन ए मोलिक्युल्स घेतली की 1 मोल झालं. म्हणजे मोलिक्युल जास्त असतील तर मोल जास्त म्हणजे मोल फ्रॅक्शन जास्त, मोल फ्रॅक्शन जास्त म्हणजे पार्शियल प्रेशर जास्त, म्हणजे ज्याचे मोलिक्युल जास्त त्याचं पार्शियल प्रेशर जास्त. मग हे रिलेशन लक्षात आलं का? ज्याचं मोल फ्रॅक्शन जास्त त्याचं पार्शियल प्रेशर हे जास्त असतं. आता काय करा, अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ आपण आता हे परत एकदा लिहून घेऊया व्यवस्थित. राऊल्सनं काय सांगितले? फॉर अ पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट इन द सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मोल फ्रॅक्शन. व्हॉट इज द राऊल्स लॉ? बघा, पार्शियल प्रेशर ऑफ any component in solution is directly proportional to its mole fraction. त्या कंपोनेंटचा मोल फ्रॅक्शन किती आहे त्याच्यावर त्याचं काय राहतं? पार्शियल प्रेशर हे राहणार आहे. आता इथं आपण मगाशी कुठले कुठले मोल हे घेतले होते? कंपोनेंट्स ए अँड बी घेतले होते. आता ए चं पार्शियल प्रेशर म्हणजे काय असणार आहे? पीए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स ए. पीबी काय असणार आहे? पीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स बी असणार आहे. आता काय करूया, ह्या प्रोपोर्शनॅलिटी साइन काढूया. मग पीए इज इक्वल टू काय येणार आहे? के इंटू एक्स ए. पीबी इज इक्वल टू काय येणार आहे? के इंटू एक्स बी. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन के ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची आहे. हाऊ टू फाइंड के? कसा के करायचा आहे? एक काम करूया, आपण एक प्युअर ए घेऊया. प्युअर कंपोनेंट ए घेतलाय. समजा इथं फक्त ए चंच लिक्विड आपण घेतलेलं आहे. हे सगळे ए चे मोलिक्युल्स आहेत. तर इथं असणार याचं पार्शियल प्रेशर किती? सॉरी, पार्शियल प्रेशर नाही, याचं वेपर प्रेशर किती तुम्ही पकडणार? पीए नॉट पकडणार. फॉर प्युअर ए एक्स ए किती असेल? 1 आणि एक्स बी किती असणार? 0. इथं जर तुमच्याकडे फक्त प्युअर एच असेल तर त्याच्या फक्त ए चेच मोल्स असतील, बी चे मोल 0 असतील. मग एक्स ए इज इक्वल टू 1 जर इथं सबस्टिट्यूट केलं तर तुमचं पीए इज इक्वल टू काय येणार आहे? के. म्हणजे कॉन्स्टंट येईल का? मग आता तुमचं इथं यासाठी तुमचं वेपर प्रेशर हे पार्शियल प्रेशर असेल का पीए नॉट असणार आहे? फक्त एच आहे ना. मग एचं पार्शियल प्रेशर म्हणजेच एचं प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर. म्हणजे या कंडिशन साठी आपण काय लिहू शकतो? पीए नॉट इज इक्वल टू पीए लिहू शकतो का? मग हे इक्वेशन जर इथं वापरलं तर काय येणार आहे? पीए नॉट इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं? के. मग हे जर आपण इक्वेशन इथं वापरलं, ही पीए के ची व्हॅल्यू जर पीए नॉट वापरली तर आपल्याला काय येतं बघा? पीए इज इक्वल टू
PA is equal to PA naught into XA. सिमिलरली इकडे तसंच येणार आहे. काय येणार आहे, समजा तुम्ही फक्त इथं प्युअर बीच घेतलेला आहे, तर ह्याचं वेपर प्रेशर किती असणार आहे, PB नॉट असणार आहे. मग या कंडिशन मध्ये XB इज इक्वल टू किती येणार आहे, 1 आणि XA इज इक्वल टू किती असणार आहे, 0. जर XB इज इक्वल टू 1 जर इथं सबस्टिट्यूट केलं तर PB इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं, K इंटू 1, दॅट इज PB इज इक्वल टू K येणार. पण प्युअर स्टेट मध्ये फक्त प्युअर Aच असेल तर तिथे तुमचं प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर म्हणजे काय असणार आहे, PBच असणार आहे. या कंडिशन मध्ये सुद्धा कसं होणार का बघा, PB इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं, PB नॉट, देअरफॉर PB is equal to PB naught into XB and this is the Raoult's law. आता हे राउल्स लॉचं स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. मग राउल्स लॉ लिहिले की पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपाउंड इन द सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. आता ह्या इक्वेशन वरून आपण काय करायचं आहे, ह्याचा राउल्स लॉ परत एकदा लिहायचा आहे. राउल्स लॉ काय आहे बघा, आता मला हे आपण ज्याला दोन ब्रॅकेट स्क्वेअर केलेले आहेत त्याची मीनिंग सांगा बघू. व्हॉट इज PA? It is the partial pressure of A. Partial pressure. What is PB? Partial pressure of B. Partial pressure of any component in the solution. बारकाईन बघा, सोल्युशन मधल्या A चं पार्शियल प्रेशर कसं काढलेलं आहे, A चं प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर आणि A चा सोल्युशन मधला मोल फ्रॅक्शन यांचा प्रोडक्ट घेतलाय का बघा. B चं पार्शियल प्रेशर कसं काढलंय, B चं प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर आणि B चा मोल फ्रॅक्शन यांचा प्रोडक्ट घेतलाय का बघा. मग आता कुठलाही कंपोनेंट असेल, आपलं C जर कंपोनेंट असतं, D कंपोनेंट असतं, तर सगळ्या कुठल्याही कंपोनेंटचं पार्शियल प्रेशर आपण कसं काढलं असतं, त्या कंपोनेंटचं प्युअर स्टेट मधलं वेपर प्रेशर आणि त्या कंपोनेंटचं सोल्युशन मधला मोल फ्रॅक्शन यांचा प्रोडक्ट घेतला असता का. मग तोच लॉ आहे की पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट इन द सोल्युशन इज दी product of its vapor pressure किंवा product of vapor pressure in the pure state and its mole fraction in the solution. कुठल्याही कंपोनेंटचं पार्शियल प्रेशर हे त्याच्या प्युअर स्टेट मधल्या वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन यांची काय असणार, तुमची यांचा प्रोडक्ट असणार आहे. सी दिस इज कॉल्ड ॲज अ राउल्स लॉ. मग अकॉर्डिंग टू राउल्स लॉ सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर कसं असेल. आता काय करूया आपण बघा, इथे एक सोल्युशन घेऊया, याच्यामध्ये कंपोनेंट्स किती असतील, A आणि B दोन्ही कंपोनेंट असतील. आता हे दोन्ही कंपोनेंट असतील, हे A B हे सगळे कसे वेपर प्रेशर काय करतील, क्रिएट करतील. इथलं टोटल वेपर प्रेशर म्हणजे काय, A च्या पार्शियल प्रेशर आणि B च्या पार्शियल प्रेशरची काय असणार आहे, बेरीज असणार आहे. मग या सोल्युशन साठी तुम्ही असं लिहू शकता का, P टोटल इज इक्वल टू काय असेल, PA प्लस PB म्हणजे इट इज द सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑल द कंपोनेंट्स. PA म्हणजे काय असणार तुमचा, PA नॉट XA प्लस PB नॉट XB. आता तुम्ही याला असं पण करू शकता, XA ची एक व्हॅल्यू तुम्ही अशी पण टाकू शकता का, जरा बघा, 1 मायनस XB प्लस PB नॉट इंटू XB. दिस इज ऑल्सो द इक्वेशन फॉर द राउल्स लॉ फॉर द सोल्युशन कंटेनिंग volatile solute and volatile solvent. बारकाईने बघितलं तर ह्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येते, आपण कुठल्याही सोल्युशनचं टोटल प्रेशर हे त्यातल्या एका कंपोनेंटला कन्सिडर करून करू शकतो का बघा. बघा की एका कंपोनेंटचं मोल फ्रॅक्शन घेतलंय का, XB सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन वरून सुद्धा आपण काय सांगू शकतो, टोटल प्रेशर ऑफ द सोल्युशन सांगू शकतो. सी दिस इज द राउल्स लॉ. आता राउल्स लॉचं एक आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. हा ग्राफ तुम्हाला नीट आणि जेई साठी बऱ्याच वेळेला काय केलं जाईल, एक्झाम मध्ये युजफुल होईल. बघा आता ग्राफ कसा काढायचा आपल्याला, प्युअर A प्युअर B, परत सोल्युशनचा ग्राफ कसा असणार आहे, त्याच्यामध्ये सोल्युशनचं प्रेशर कसं असेल, पार्शियल प्रेशर कसं असेल हे करायचं आहे, चेक करायचं आहे. काय करूया बघा, आपण हा ग्राफ थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. दिस इज द फर्स्ट ग्राफ की अशा पद्धतीने ड्रॉ करतोय आपण आपल्या वेळेस सिलेबस मध्ये. अदरवाइज आपण फक्त X आणि Y या दोन ऍक्सिस वरचेच फक्त काय केलंय ग्राफ. हा सुद्धा X आणि Y ऍक्सिस वरचाच ग्राफ आहे. काय करूया बघा, या ऍक्सिस वर म्हणजे तुमच्या Y ऍक्सिस वर काय घेऊया वेपर प्रेशर आणि इकडे काय घेऊया आपण तुमचा
मोल फ्रॅक्शन घ्यायचं आहे. इकडे काय घेऊया, मोल फ्रॅक्शन. बघा मग आता काय करायचंय, सपोज या स्टेजला XA इज इक्वल टू 1 असेल आणि XB इज इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे काय, इथं तुमचं फक्त प्युअर ए आहे. तर या स्टेजला XA इज इक्वल टू 0 असेल आणि XB इज इक्वल टू 1 असेल. म्हणजे इथं काय असणार, तुमचं प्युअर बी असणार. बघा इथं मी लिहितोय, तुमच्याकडे आता इथं फक्त प्युअर ए आहे, इकडे काय तुमचं, इकडे प्युअर बी आहे. आता काय करूया, इकडे फक्त प्युअर ए आहे, म्हणजे इथं जे काय वेपर प्रेशर असेल ते ए मुळे असेल, बी मुळे असेल, दोघांमुळे असेल का फक्त ए मुळे असणार आहे. गुड, फक्त कोणामुळे असणार आहे, ए मुळे असणार आहे. तर ते समजा आपण काय केलेलं आहे, इथं कन्सिडर केलेलं आहे, इथपर्यंत. आता बारकाईने तुम्ही काय करा, ह्या वाय एक्स ऍक्सिस वर इकडे जसं जसं जातोय, इथं XA इज इक्वल टू आणि इथं XA इज इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ XA ची मोल फ्रॅक्शन ऑफ ए ची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाते. आणि जसा जसा मोल फ्रॅक्शन कमी होत जाईल तसं तसं त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय होत जाईल, कमी होत जाईल. इथं किती असेल, ते 0 असेल. आपण हा ग्राफ इथं असा जोडू शकतो का, बघा बघा. व्हॉट अबाउट दिस, XB इज इक्वल टू 0 आणि ही XB इज इक्वल टू 1. म्हणजे इथं काय फक्त प्युअर बी आहे. प्युअर बी आहे म्हणजे त्याचं वेपर प्रेशर इथं असेल का, या स्टेजला बीचं वेपर प्रेशर किती असणार, 0. म्हणजे काय करता येईल आपल्याला, हे इकडं जोडावं लागेल. ठीक आहे, इथं असेल बघा. आणि सी, दिस इज द ग्राफ फॉर द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. हा ग्राफ कोणाचा आहे, दिस इज द ग्राफ फॉर द PA म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ए. कसं काढायचं, PA नॉट इंटू XA. हा ग्राफ कोणासाठीच आहे, PB दॅट इज इक्वल टू PB इज इक्वल टू PB नॉट इंटू XB. व्हॉट अबाउट दिस, दिस इज द ग्राफ फॉर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दॅट इज PT इज इक्वल टू PA प्लस PB. आता हा ग्राफ तुम्हाला जर समजला तर ह्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये जे तुम्हाला मी आयडियल सोल्युशन, नॉन आयडियल सोल्युशन शिकवणार आहे ते समजणार आहे. परत एकदा ग्राफचा रिव्ह्यू घ्या. बघा काय केलं आपण, या ऍक्सिस वर काय घेतलं, वेपर प्रेशर. या ऍक्सिस वर काय घेतलंय तुम्ही, मोल फ्रॅक्शन घेतलेलं आहे. आलं लक्षात, इथं तुमचं प्युअर ए आहे, इकडे तुमचं प्युअर बी आहे. प्युअर ए असल्यामुळे ह्याचं वेपर प्रेशर मग आपण इथं असं लिहू शकतो का, सी दिस इज अ PA नॉट. हे काय लिहू शकतो आपण, PB नॉट. आता तुम्ही म्हणाल हे प्युअर ए आहे ते ओलाटायला आहे, प्युअर बी आहे ते पण ओलाटायला आहे, मग दोन्हीचं प्रेशर इक्वल आहे का. असं काही गरज नाही की दोन्हीचं प्रेशर इक्वलच असलं पाहिजे. या ग्राफवरून तुमच्या काय लक्षात येते, बी इज मोर ओलाटाईल एज कम्पेअर टू ए. का बीचं प्युअर स्टेट मधले वेपर प्रेशर ए पेक्षा जास्त आहे. आता काही कंडिशन मध्ये हा ग्राफ तुम्ही असा पण असू शकतो. तर छोटासा ग्राफ काढतो मी, ए आणि बी चा सेम ग्राफ आहे, तो असा असू शकतो बघा. इकडे PA नॉट आणि इथं PB नॉट. या कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर ए हा कसा आहे, मोर ओलाटाईल आहे, बी हा लेस ओलाटाईल. तुमचा ग्राफ असा असेल तरी चालेल, तुमचा ग्राफ असा असेल तरी चालेल. समजलं का, हा ग्राफ ड्रॉ करून घ्या. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, राऊल्स लॉ फॉर द सोल्युशन विच कंटेनिंग नॉन ओलाटाईल सॉलिड इन द ओलाटाईल सॉलिड. ठीक आहे, व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, आपल्याला हे नंतर रेफरन्स साठी लागणार आहे. ठीक आहे, लिहून घेतलं. चलो आपण हे रब करूया. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, राऊल्स लॉ फॉर द सोल्युशन विच कंटेनिंग नॉन ओलाटाईल सोल्यूट. आता आपण जे पाहिलं होतं ते काय होतं, एक सोल्युशन असं घेतलं की ज्याच्यामध्ये आपला सॉल्व्हंट आणि सोल्यूट दोन्ही पण काय होते, ओलाटाईल होते. आता आपण काय करूया, सोल्युशन कंटेनिंग, हेडिंग लिहून घ्या, solution containing non-volatile solute in a volatile solvent. बघा जसं मगाशी बघितलं तसं काय करूया, तुम्हाला एक सोल्युशन दिलेलं आहे. आता ह्या सोल्युशन मध्ये दोन कंपाऊंड कोणते असणार आहेत, नेहमीप्रमाणे एक काय असेल आपला सॉल्व्हंट की ज्याला नाव दिलं आपण ए, दुसरा कुठला असेल तुमचा सोल्यूट ज्याला नाव दिलं आपण बी. सॉल्व्हंट कसं असेल बघा, सॉल्व्हंट असेल ओलाटाईल, नॉन सोल्यूट मात्र कसं असेल, नॉन ओलाटाईल. मग आता सॉल्व्हंट आपलं ओलाटाईल याचा अर्थ हे कुठल्या स्टेट मध्ये असेल, लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. आणि सोल्यूट मात्र नॉन ओलाटाईल आहे, म्हणजे जनरली कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे, यस सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं काय काय असू शकतं,
इकडे लिहूया आपण, जागा पुरणार नाही. काय काय असेल बघा, हे वॉटर असू शकतं, तुमचं मिथेनॉल सॉल्व्हेंट व्होलाटाईल कुठली असू शकतात, वॉटर, मिथेनॉल, इथेनॉल, तुमचं बेन्झीन, C6H6, टोलिन, C6H5, CH3. नॉन व्होलाटाईल सॉलिड मध्ये किंवा सॉलिड मध्ये काय असू शकतं, तुमची शुगर असू शकते, त्याच्यामध्ये ग्लुकोज, त्याच्यामध्ये सुक्रोज, तुमचा युरिया असू शकतो, तुमचं NaCl असू शकतं. आलं लक्षात. पण NaCl आता घ्यायला नको, कारण आपण सगळे नॉन इलेक्ट्रोलाइटच आता डिस्कस करणार आहे. मग आता एक इमॅजिन करूया, ह्यापैकी एक सोल्यूट घेतलेला आहे, याच्यापैकी एक सॉल्व्हेंट घेतलेला आहे, आणि याचं आपण काय तयार केलं, सोल्युशन तयार केलं. मग या सोल्युशन मध्ये जर आपण प्युअर स्टेट मधलं हे घेतलं तर ह्याचं वेपर प्रेशर किती असणार आहे, PA0. ह्याचं PB0 असेल, पण PB0 इज इक्वल टू किती असणार, 0, बिकॉज दिस इज अ नॉन व्होलाटाईल. आलं लक्षात. मग आता काय करूया, हे दोन्ही मिक्स करून आपण एक सोल्युशन तयार करूया का. कसं सोल्युशन तयार होईल पहा. इथं आपण प्युअर A घेतलं, इथं आपण काय घेतलं, प्युअर B घेतलं, आणि ह्या दोघांचं मिक्सिंग करून आपण इथं काय घेतलं, एक सोल्युशन तयार केलं. काय होईल पहा, इथं A चे मॉलिक्युल्स असतील, these are the molecules of only A, त्यांचं स्वतःचं काहीतरी वेपर प्रेशर असेल. इथं B असेल, हे B चे मॉलिक्युल्स असतील, त्याचं काय वेपर प्रेशर असेल का, की याचं वेपर प्रेशर 0 असेल, बिकॉज दिस इज अ नॉन व्होलाटाईल. हा, आता काय करूया, इथं सोल्युशन तयार केले. सोल्युशन मध्ये कसं नाही, हा A चा मॉलिक्युल असेल, हा B चा असेल, हा A, हा B, हा A, हा B, असं सोल्युशन जर असेल, त्या सोल्युशनचं सुद्धा स्वतःचं काहीतरी वेपर प्रेशर असणार आहे. मग या सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे काय, मगाशी बघितल्यासारखं की टोटल सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर ह्या दोन्ही कंपोनंटच्या वेपर प्रेशरची काय, पार्शियल प्रेशरची काय असणार आहे, बेरीज असणार आहे का. मग अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ काय असणार आहे बघा, इथलं सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर हे दोघांच्या पार्शियल प्रेशरची बेरीज असणार आहे. पण आपण हे नॉन व्होलाटाईल घेतल्यामुळे काय गमत होते, आपण काय केलंय बघा, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर किती घेतलं, PA0. तर सोल्युशनचं वेपर प्रेशर आपण कशाने डिनोट करूया, P ने डिनोट करूया. P मीन्स द प्रेशर, वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. मग मला सांगा बघू, PA0 आणि P ह्याच्याची कुठली व्हॅल्यू जास्त असेल, सोल्युशनचं वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंट पेक्षा किंवा प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशर पेक्षा कमी असेल की जास्त असेल. या सोल्युशनचं वेपर प्रेशर या प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशर पेक्षा हे प्रेशर कमीच राहणार आहे. का कमी होणार आहे बाकी बघा, एक इमॅजिन करूया, आपण इथं किती मॉलिक्युल्स दाखवलेत बघा, इथं सगळे A चे मॉलिक्युल्स आहेत, आणि इथं सगळे A चे मॉलिक्युल्स असल्यामुळे सगळेचे सगळे मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होणार आहेत, सगळेचे सगळे मॉलिक्युल वेपर प्रेशर मध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. पण इथं काय झालंय, मी हे जे डार्क करतोय, सी दीज आर द मॉलिक्युल्स ऑफ दिस B. हे बघा, B चे आपण डार्कन केले. समजा डार्क असलेले पार्टिकल्स कोणाचे आहेत, B चे. मग समजा इथं आपण प्युअर A घेतले तर फक्त सरफेसला A चेच मॉलिक्युल्स असणार, पण जेव्हा आपण याचं सोल्युशन तयार करू, त्या सोल्युशन मध्ये जे काही सरफेस असेल, त्या सरफेसवरच्या काही सॉल्व्हंट मॉलिक्युलची जागा हे जे सोल्यूट आपण ऍड करतोय ते घेईल. सोल्यूट तर आपलं नॉन व्होलाटाईल आहे, तर हे सोल्यूट वर जाणार नाही. हे बघा, हे पार्टिकल्स वर जाणार नाहीत वेपर स्टेट मध्ये. मग वेपर स्टेट मध्ये जाण्यासारखे म्हणजे वेपर प्रेशर अप्लाय करणाऱ्या सारख्या पार्टिकलची संख्या काय झाली, कमी झाली. मग इथलं प्रेशर म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ए म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे प्युअर स्टेट मधल्या सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशर पेक्षा कसं असणार आहे, कमी असणार आहे. मग इथं आपण एक रिलेशन लिहू शकतो का, P is less than P is less than P0, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन is less than that of the vapor pressure of the pure solvent, because some of the solvent particles are replaced by the particles of the solute, which is a non-volatile. Due to this, the number of particles applying the vapor pressure are decreased, so the vapor pressure of the solution is decreased, or it is always less than the vapor pressure of the pure solvent. आता काय करायचं आहे, एखाद्या सोल्युशन मध्ये नॉन व्होलाटाईल सॉलिड ऍड केलं तर तयार होणाऱ्या सोल्युशनचं वेपर प्रेशर जर कमी असेल तर हे वेपर प्रेशर काय होते, कमी होते का. हे कमी होणारे वेपर प्रेशर म्हणजे इट इज द डिफरन्स बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. दिस डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता नंतर थोड्या वेळा आपल्याला ही टर्म वापरायची आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इंग्लिश टर्म आहे, व्यवस्थित समजून घ्या. लोअरिंगचा अर्थ काय, कमी होणे, पण डिक्रीज हा शब्द आपण वापरत नाही. टेक्निकली आपण लोअरिंग हा शब्द वापरणार आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाने डिनोट करायचं बघा, डेल्टा P.
म्हणजे चेंज इन द प्रेशर. डेल्टा पी कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. डेल्टा पी इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजेच कसं PA नॉट मायनस P. हे एक रिलेशन अतिशय गरजेचं आहे. हे एक लिहून घ्या. कळलं का. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं. तुमच्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर त्यातून तुमच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर वजा केलं की जे काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू अशी येईल की तुमच्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कितीने कमी झालं. आता काही काही ठिकाणी ह्या P ला म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनला असं पण नाव दिलं. इट इज द वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन. सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर तेच असणार आहे. का तर इथं असणारं वेपर प्रेशर हे कुणामुळे असणार आहे. फक्त हे मुळेच असणार. बीचा काय संबंध आहे. बिकॉज दॅट इज अ नॉन व्होलाटाईल. त्यामुळे जर काही असे वर्ड्स आले की P इज द वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन आणि मी सांगितलं की वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन तर दोन्हीचा अर्थ एक काही कन्फ्युज व्हायची गरज नाही. आता काय करायचं बघा. आपल्याला ह्याला राऊल्स लॉ अप्लाय करूया. कशाला. सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूटला राऊल्स लॉ अप्लाय करूया. आता तो राऊल्स लॉ अप्लाय करून काय होते बघा. आता राऊल्स लॉ घेऊया आपण. अगेन एक सोल्युशन दिलेलं आहे. त्या सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट आहेत. कुठले कुठले बघा. A B A B A B. त्यातला कुठला व्होलाटाईल कुठला नॉन व्होलाटाईल तुम्हाला माहित आहे. A हा काय आहे तुमचा सॉल्व्हंट आहे विच इज अ व्होलाटाईल. हे B काय आहे तुमचं सोल्यूट आहे जे कसं आहे नॉन व्होलाटाईल आहे. मग राऊल्सनं काय सांगितलेलं आहे. कुठल्याही सोल्युशनचं वेपर प्रेशर हे तिथं असलेल्या कंपोनंटच्या पार्शियल प्रेशरची बेरीज असते. म्हणजे इथलं P टोटल म्हणजे P इज इक्वल टू PA प्लस PB. व्हॉट इज PA. पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट A. व्हॉट इज PB. पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट B. म्हणजे इथं असलेल्या सोल्युशनचं टोटल प्रेशर हे तिथं असलेल्या दोन्ही कंपोनंटच्या पार्शियल प्रेशरची बेरीज घेतली आपण. आता काय करायचं. हे PA म्हणजे काय. अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ असं सांगितलं होतं का. PA is equal to PA naught into XA म्हणजे partial pressure of any component in the solution is equal to product of its vapor pressure in the pure state and its mole fraction in the solution. And PB is equal to काय आहे तुमचं PB naught into XB. या दोन व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या. इथं पुढे सबस्टिट्यूट करूया आपण. पुढे इथं P is equal to काय ना. P म्हणजे काय. इट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. काय येईल ही व्हॅल्यू PA नॉट XA प्लस PB नॉट XB. तुमचा B हा कसा आहे नॉन व्होलाटाईल. नॉन व्होलाटाईल असल्यामुळे PB नॉट ची व्हॅल्यू किती असणार आहे. यस फॉर नॉन व्होलाटाईल B PB नॉट इज इक्वल टू 0. देअरफॉर P म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय येणार आहे PA नॉट इंटू XA. का तर ही व्हॅल्यू ही पूर्णपणे टर्म काय झाली 0 झाली. आता मी काय करतोय XA ची व्हॅल्यू काय करतो सबस्टिट्यूट करतो. मग काय सांगितलं P इज इक्वल टू काय येणार तुमचं PA नॉट इंटू 1 minus XB. Because according to the definition of according to the concept of mole fraction काय सांगितले mole fraction of all the components in the solution is equal to 1. म्हणजे याच्यासाठी आपण काय घेऊ शकतो mole fraction of A plus mole fraction of B is equal to किती येतं 1 येतं. therefore x mole fraction of A is equal to 1 minus XB येईल का बघा. मग आपण PA नॉट ना आत काय करूया मल्टिप्लाय करूया. P is equal to काय आलं PA नॉट minus PA नॉट XB. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन अ प्युअर स्टेट मायनस प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन अ प्युअर स्टेट इनटू इट मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. आता आपण डेल्टा पी कॅल्क्युलेट करूया ह्याच्यावर. डेल्टा पी इज इक्वल टू काय ना तुमचं PA नॉट मायनस P म्हणजे हेच काय तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट केलं की आपण इथं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कसं करणार PA नॉट मायनस P
पीची तर व्हॅल्यू इथं आल्या म्हणजे डेल्टा पी इज इक्वल काय ना तुमचं पी एन नॉट मायनस पी. पीची व्हॅल्यू काय आली तर तुमचं पी एन नॉट ब्रॅकेट मध्ये घेऊया मायनस पी एन नॉट एक्स बी. हे जरा कम्प्लीट एक्सपान्शन करूया. काय बघा तुमचं पी एन नॉट मायनस पी एन नॉट प्लस पी एन नॉट प्लस एक्स बी. हे प्लस मायनस कॅन्सल झालं. तुमचं डेल्टा पी इज इक्वल टू काय सांगा पी एन नॉट इंटू एक्स बी. हे झालं तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नंतर अजून एक टर्म येते दॅट इज कॉल्ड एज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता रिलेटिव्ह लोअरिंगचा अर्थ काय तर दॅट इज कॉल्ड एज RLVP. शॉर्ट मध्ये त्याला आपण RLVP म्हणतो. दॅट इज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आपण ते पुढे नंतर बघू. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर RLVP. आपण काय करूया डेल्टा पी. डेल्टा पी चा अर्थ काय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर कितीने कमी झालं. जर ह्या वेपर प्रेशर कितीने कमी झालं ही व्हॅल्यू म्हणजे डेल्टा पी ला आपण प्युअर स्टेट मधल्या वेपर प्रेशरनं जर काय केलं डिवाइड केलं म्हणजे डेल्टा पी डिवाइडेड बाय P1 PA नॉट. इट इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवाइडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट इन अ प्युअर स्टेट. तर तुमचं वेपर प्रेशर कितीने कमी झालं विथ रिलेटेड विथ ऑर इन कंपॅरिझन विथ प्युअर स्टेट. हे आपण काय करणार आहे वेपर प्रेशर कितीने कमी झालं त्याला आपण वेपर प्रेशर ओरिजिनल किती होतं ह्याला रिलेट करणार आहे. म्हणजे आपलं वेपर प्रेशर कितीने कमी झाले ते इन कंपॅरिझन विथ काय होणार आहे तुमचं ओरिजिनल प्रेशरला तुमच्या प्युअर स्टेट मधल्या वेपर प्रेशरशी रिलेटेड किती कमी झालं कंपॅरिझन मध्ये किती कमी कंपॅरेटिव्हली किती कमी झालं ही तुम्हाला टर्म घेत. दिस इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कसं झालं आपल्या इथं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तर आलेला आहे. मग RLVP that is equal to delta P divided by P10 किंवा मग इथं असंच करूया की आपण डायरेक्ट RLVP is equal to delta P divided by PN naught is equal delta P ची ही व्हॅल्यू घेतली आपण PN naught XB divided by काय ना PN naught ह्याला हे कॅन्सल झालं तर तुमचं काय येतं बघा delta P divided by Pn naught is equal to XB. And see this is the Raoult's law for non-volatile solute. Non-volatile solute साठी हा काय असणार तुमचा Raoult's law असणार आहे. तुम्हाला ह्याचे डेफिनेशन सॉरी स्टेटमेंट पण विचारता येईल. स्टेटमेंट आपण इक्वेशन वरून करूया का काय बघा व्हॉट इज डेल्टा पी loading of vapor pressure. What is the PN naught? It is the vapor pressure of a pure solvent in vapor pressure of the pure solvent. Delta P divided by PA naught म्हणजे काय? It is the relative lowering of vapor pressure. Relative lowering of vapor pressure हे कोणाला इक्वल असतं? Mole fraction of a non-volatile solute. That is the Raoult's law for non-volatile solute. But write down the Raoult's law for non-volatile solute. काय बघा? Relative lowering of vapor pressure of solution containing non-volatile solute is equal to the mole fraction of non-volatile solute in solution. See, this is the Raoult's law for non-volatile solute. हे रिलेशन आपल्याला पुढे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये वापरायचं आहे बिकॉज दिस RLVP इज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. राउल्ट्स लॉ समजला का लिहून घ्या. याचे रिलेटेड टर्म्स आपण नंतर बघू. ठीक आहे. थँक्यू.